गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. आजचा आपला व्हिडिओ आहे. आपण आपला गोल सेट करतो. मग गोल सेट केल्यानंतर आपल्याला असे भरपूर मार्ग मिळतात की आपल्याला त्या वेनी आपल्याला जायचं असते. पण आता मला इथं म्हणायचं आहे, गोलबद्दल मला आज बोलायचं नाही. कारण तुम्ही गोल सेट केले, सगळं झालं, मार्ग निवडले, आपल्या आयुष्याच्या उमेदीपर्यंत तुम्ही जायला सुरुवात केली. पण मला आज बोलायचं आहे की आत्मनिरीक्षण कसं करायचं आहे. जसं आपण गोल सेट केल्यानंतर आपल्याला वाटतं की आपल्याला ज्या गोष्टी, जो रस्ता दिलेला आहे त्या रस्त्याने जायचं आहे. पण मला एक सांगा, जोपर्यंत आपण नवीन असतो त्या रस्त्यावर चालायसाठी जातो, पण आपल्याला त्या रस्त्याची माहिती नसते. मग तिथे जाताना आपल्याला कुठेतरी खाचखळगे लागतात, कुठे दगड-धोंडे कुठेतरी लागतात. तर मग आपल्याला त्या रस्त्याची माहिती नाही, मग त्या खाचखळग्याला ओलांडायचं कसं? आता मला हे सांगायचं आहे, आत्मनिरीक्षण म्हणजे काय? आपण एखादा गोल सेट केल्यानंतर त्या गोष्टीने, त्या मार्गाने जर जात असलं, तर आपण जो प्रयत्न करतो, त्या प्रयत्नाला आपल्याला आत्मनिरीक्षण करायला पाहिजे, की आपण करत आहोत तो मार्ग योग्य आहे का? करत आहोत तिथे काही चुका करत आहोत का? चुका केल्या तर मग त्या चुका दुरुस्त कशा करायच्या? आणि दुरुस्त केल्या तर त्याच्यावर नव्या पद्धतीने त्याच्यावर उपाययोजना काय करायची? ह्या सगळ्या गोष्टीचा आपल्याला विचार करावा लागते. आणि त्या सगळ्या गोष्टी बघितल्या तर आपल्याला असं लक्षात येते, की आपलं आत्मनिरीक्षण आपण केल्यानंतर आपल्याला आपल्या चुका कुठल्या टप्प्यावर होत आहे, कशा पद्धतीने होत आहे आणि त्या चुकांवर आपल्याला काय उपाययोजना करायला पाहिजे, ह्या गोष्टीचं सगळ्या पद्धतीने आपल्याला मार्ग सुचतात. आणि झालेल्या चुकाला आपण दुरुस्त केलं तर अजूनच आपल्याला यशापर्यंत जायला सोपं होते. थँक यू.